सड़क पर बुजुर्ग महिलाओं को बातों में उलझाकर उनके आभूषण लूटने वाले चोर गिरफ्तार। बता दें कि 4 फरवरी 2025 को भायंदर में 60 वर्षीय महिला से 80,000 मूल्य के सोने के आभूषण ठगे गए। मीरा भायंदर वसई विरार पुलिस आयुक्तालय की केंद्रीय अपराध शाखा की पुलिस ने 10 दिनों तक सीसीटीवी फुटेज की जांच की। गोपनीय सूचना के आधार पर पता चला कि आरोपी अहमदाबाद का रहने वाला है। सरदार नगर थाने की विशेष टीम की मदद से आरोपियों को 19 फरवरी की रात 9 बजे गिरफ्तार किया गया। जांच के दौरान पता चला कि आरोपियों के खिलाफ मुंबई और उसके उपनगरों में कई मामले दर्ज है। आरोपियों की आपराधिक पृष्ठभूमि है और उनके खिलाफ नवघर, घाटकोपर, दहिसर, माटुंगा, भांडुप, उल्हासनगर, कल्याण रेलवे सहित विभिन्न पुलिस थानों में आपराधिक मामले दर्ज है। दिनांक 4/2/2025 रोजी नवघर पोलीस स्टेशन येथे CR नंबर 58/2025 कलम 319(2) प्रमाणे दाखल होता। सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी महिला वय वर्ष 60 ह्या मीरा रोड रेल्वे स्टेशन येथून घराकडे पायी चालत जात असताना दोन अनोळखी इसमांनी त्यांना रस्त्यात अडवले आणि त्यांच्याकडून बोलण्यात गुंतवून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातील कर्णफुले असा 80,000 रुपयाचा मुद्देमाल चोरी करून पळून गेले होते। सदर आरोपींबाबत काही माहिती नसताना मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविराज कुराडे व त्यांच्या पथकाने सदर भागातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण, त्याचप्रमाणे गुप्त बातमीदार यांची मदत घेऊन कौशल्यपूर्वक तपास करून सदर गुन्ह्यामध्ये 2 आरोपींची नावे निष्पन्न केली व ते 2 आरोपींना अहमदाबाद गुजरात येथून त्यांना ताब्यात घेतले। त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अटक करून त्यांच्याकडे कौशल्यपूर्वक तपास करून त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्याव्यतिरिक्त एकूण 10 गुन्ह्यांची कबुली दिली आहे। त्या 10 गुन्ह्यामध्ये नवी मुंबई, ठाणे, मुंबई, त्याचप्रमाणे मीरा भाईंदर या भागातील अशाच प्रकारचे वृद्ध महिला आणि पुरुषांना बोलण्यात गुंतवून त्यांचे सोन्याचे दागिने काढून घेतल्याचे गुन्हे दाखल आहेत आणि त्या गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिली असून त्या गुन्ह्याचा मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आला आहे। सदर गुन्ह्यामधील हे 2 जे आरोपी आहेत ते गुजरातमधून अहमदाबाद येथून येऊन सदर भागामध्ये चोऱ्या करत आहेत। यांच्याबाबत अधिक तपास नवघर पोलीस स्टेशन करत आहेत। यांच्याकडून अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे आणि यांचा दिनांक 24/2/2025 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे। अजूनही पोलीस कस्टडी रिमांड वाढवण्याची तरतूद ठेवलेली आहे।